उमरखेड तालुक्यातील विडूळ या ठिकाणी श्रद्धा बोधिविहार व विश्वशांती बुद्धविहार येथे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण विनम्र अभिवादन करण्यात आले। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील बौद्धोपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्रिशरण पंचशीलचे पठण करण्यात आले व महामानवाला अभिवादन करण्यात आले। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। जे संविधान लिहिलेलं आहे ते आपल्यासाठी अहोरात्र दिन डोळ्याला झोप घेतली नाही आणि काही नाही, सर्व बाबासाहेबांनी या घटनेमधून सर्वांना सवलती दिलेल्या आहेत, तेही आपण आज घेत आहे। बाबासाहेब म्हणले होते की मी सारं पूर्ण देश बुद्धमय करील, अशी त्यांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झालेली नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचं 14 तळ खुलं केलं, काळा राम मंदिर खुले केले, कोणते कोणते कार्य बाबासाहेबांनी जीवनामध्ये केले नाही, आपण आज ते बघत आहोत आणि पाहत आहोत। बाबासाहेबांचे उपकार आपल्याला जन्मोजन्मी फिटणार नाहीत, एवढं बोलून मी इथेच थांबते। हे नाव गौतमी नामदेव पाटील आहे, राहणार विडूळ, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। इथून बाबासाहेबांच्या आज महापरिनिर्वाण दिनी मी काही थोडं सांगणार आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी सारं जीवन जाळलं हे आपणाला माहीत आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय काय क्रांती घडवून आणली आणि आपणाला बौद्ध धम्माच्या शेवटी वटीत टाकलं। बौद्ध धम्माचा स्वीकार करून बाबासाहेब अवघ्या 2 महिन्याच्या अगोदरच त्यांचं परिनिर्वाण झालं। त्यांची एक इच्छा शिल्लकच राहिली, मी सारा देश बुद्धमय करीन। तर हे बाबासाहेबांचे बोल आपण सर्व उपासक उपासिकाने ध्यानात ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण केले पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला जो महान मंत्र दिला, त्या मंत्राला आपण जपलं पाहिजे। सर्व उपासक उपासिकांनी त्याचं आठवण ठेवून दररोज आपल्या जीवनामध्ये परिपालन केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाबद्दल मी आता थोडंसं बोलले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला जसे आनंद शिष्य सेवक होते, तसेच बाबासाहेबाला सुद्धा रद्दू हे सेवक होते, बाबासाहेबाची सेवा करणारे। रद्दू दिलं आणि कुठं नानकचंद रत्तू दिलं, तर बाबासाहेब त्याला रत्तू म्हणत, कधी कधी रद्दूही म्हणत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी जमलेल्या उपासक उपासिकांना फक्त विनंती करतो की आपण आपल्या मुलांना चांगल्या योग्य प्रकारे शिक्षण शिकवावं, चांगले संस्कार टाकण्याचा प्रयत्न करावा आणि जिथं कुठं बौद्ध धम्माचं ज्ञान देण्याचा जिथं प्रयत्न चालू असते, अर्थात श्रामणेर शिबिर ह्या ठिकाणी आपल्या मुलांना प्रवेश देऊन एक 10 दिवसाचं किंवा महिन्याचं नाही तर 10 दिवसाचं तरी श्रामणेर शिबिरामध्ये प्रवेश देऊन त्या लेकरावर आजपासून संस्कार टाकण्याचा प्रयत्न करावा, एवढे मी विनंती करतो। साहेबांचं स्वप्न काय होतं? बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आपला त्याने जे गाडा ओढत आणलेला आहे आपल्या बौद्ध धर्माविषयी, ते बौद्ध धर्माचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे आणि त्यानं किती कशा पद्धतीनं चांगला चालवला, त्या पद्धतीनं आपणही चालवा। नाही चालवता येत तर कमीत कमी त्याला मागं तरी ओढू नका, असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं।
आणखीन एक स्वप्न होतं जे बाबासाहेबांना संविधान दिलं, त्या संविधानावर कशा पद्धतीनं ते चालवायचं आहे आणि कशा पद्धतीचं ते चाललं पाहिजे याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण हे संविधान आपलं धोक्यात आहे. संविधानाच्या विषयी जर सांगायचं असलं तर सगळ्याला सवलती आहेत, सगळे समाजाला त्याने एकत्र घेऊन चाललेले आहेत. तरी पण काही बाबासाहेबांचं म्हणणं होतं की संविधान असं चांगलं चाललं पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत हे बौद्धमय झाला पाहिजे, भारत हे बौद्धमय झालाच पाहिजे आणि आपले लेकरं जे शिकत आहेत त्यांना कशा पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे, आपला जे बौद्ध धर्म आहे हा कसा समोर गेला पाहिजे हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं आणि आपण हे स्वप्न पूर्ण करावं अशी माझी सगळ्यातून अपेक्षा आहे.